नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली आहे। मराठी भाषेचा प्रसार व्हावा या हेतूनं विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलंय। संमेलनाचा मुख्य मंचाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात आलंय। संमेलनाच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। विश्व मराठी संमेलन होणार आहे आणि या संमेलनाचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। दोघंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील या देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे। आपण जर बघितलं तर जे मुख्य मंच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने हा मुख्य मंच या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन पुरस्कार वितरण सोहळा देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आपल्या जर पाहायचं तर या ठिकाणी जे चौथं विश्व मराठी संमेलन आहे खरं तर त्याची आजपासून सुरुवात झालेली आहे। हा मंच आहे तर समोरच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी येणारे जे साहित्यिक आहे कवी आहेत त्यांना बसण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्णतः या ठिकाणी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। हा मुख्य कार्यक्रमाचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळते। या सभागृहामध्ये खरं तर आजचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी त्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे। आणि एकूण जर पाहिलं तर चौथं विश्व मराठी संमेलन जे आहे ते नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।